नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत जर तुम्ही कर्ज पीडित असाल तर त्या कर्जातनं मुक्तता कशी मिळवायची। सगळ्यात पहिल्यांदा तर मित्रांनो शक्यतोवर कर्ज घेऊच नये। जर तुम्ही विचार केलात तर आपल्या प्राचीन काळात अशी प्रथा होती की जर एखाद्याने कर्ज घेतलं तर आपण त्याला म्हणायचो अरे बापरे बिचारावर कर्ज घेण्याची पाळी आली, म्हणजे दिवस फारच वाईट आलेले दिसतात। पण आजकाल कर्ज घेणे ही फॅशन झालेली आहे। जर तुम्ही आढावा घेतलात तर 10 कपल्स असतील किंवा 10 कुटुंब असतील तर आधीच्या काळात मे बी 30-40 वर्षापूर्वी 10 कुटुंबांपैकी एकावरच कर्ज असायची, पण आज 10 कुटुंबांमध्ये 11 कर्ज असतात, 12 कर्ज असतात। नवऱ्याच्या नावावर वेगळं असतं, बायकोच्या नावावर वेगळं असतं। कर्ज घेणं ही सर्रास सवय झाली आहे आणि फॅशन देखील झाली आहे। पण मित्रांनो ह्यामुळेच आपली आर्थिक परिस्थिती दिवसेदिवस खालावत जाते आणि मानसिक परिस्थितीवर पण त्याचा थोडं कधी ना कधीतरी परिणाम होतोच होतो। तर मित्रांनो शक्यतोवर कर्ज टाळा। आता कर्ज 2 प्रकारचे असतात, नंबर 1 गुड लोन आणि बॅड लोन। आता गुड लोन म्हणजे काय मित्रांनो, जे कर्ज घेऊन तुमची मिळकत वाढू शकते आणि ज्याच्यामुळे तुम्ही अधिक पैसे कमवता, तुमची पैसे कमवण्याची क्षमता वाढते, दॅट इज अ गुड लोन। म्हणजे जर समजा तुम्ही 100 रुपयाचं कर्ज घेतलं आणि त्या कर्जामुळे समजा तुम्ही ऑफिसचं भाडं ऑफिस घेण्याकरता कर्ज घेतलं आणि त्या कर्जामुळे तुमचा धंदा वाढला आणि तो धंदा इतका वाढला की त्या कर्जावरचं इंटरेस्ट देऊन त्याचा EMI देऊन वर तुमच्या हातात पैसे उरतायत, तर दॅट मीन्स त्या कर्जामुळे तुमची प्रगती होते अँड दॅट इज कॉल्ड अ गुड लोन। पण समजा तुम्ही घर घेण्याकरता कर्ज घेतलं ज्याच्यामुळे तुमची मिळकत वाढत नाहीये, पण आहे त्या मिळकतीतनं तुम्हाला कष्ट होत आहेत आणि तुमचे पैसे जात आहेत, तर दॅट्स नॉट अ व्हेरी गुड लोन, दॅट्स कॉल्ड अ बॅड लोन। आता जर तुम्हाला वैयक्तिक कारणाकरता कर्ज घ्यायचीच असतील मित्रांनो, शक्यतोवर तर घेऊ नये, पण जर घ्यायचीच असतील तर मित्रांनो त्याचा EMI हा तुमच्या महिन्याच्या मिळकतीच्या 30% पेक्षा जास्त असणार नाही याची काळजी घ्या, तरच तुम्हाला ते परवडण्यासारखं जोग आहे। पण जर समजा त्या कर्जाची किंवा EMI ची रक्कम तुमच्या महिन्याच्या मिळकतीच्या 30% पेक्षा जास्त असेल तर दॅट अगेन बिकम्स अ बॅड लोन आणि ह्याचं बर्डन किंवा ह्याचा बोजा कॅरी करणं तुम्हाला आज न उद्या त्रासदायकच ठरणार आणि मानसिक त्रास देखील तुम्ही ओढावणार। आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण असं गृहीत धरतोय की तुमच्यावर ऑलरेडी प्रचंड कर्ज आहे, तुम्ही कर्ज पीडित आहात। आता ह्यातनं मार्ग काढू कसा? समजा चुकीच्या कारणांकडनं लोन घेतली आहेत किंवा होम लोन घेऊन ठेवलेले आणि त्याचे कर्जाचे हप्ते इतके होत आहेत की यातनं बाहेर पडणं आता कठीण होत आहे। अशा वेळेला काय करायचं मित्रांनो, 2च मार्ग आहेत। एक तर तुमची मिळकत वाढवा, नंबर 2 तुमचे खर्च कमी करा आणि नंबर 3 म्हणजे तुमच्या पैसे वापरण्याच्या किंवा मनी मॅनेजमेंटमध्ये अधिक शिस्त आणा। आता हे करायचं कसं मित्रांनो, सगळ्यात पहिला उपाय म्हणजे आपले खर्च कमी करा आणि आपलं पैशाचं व्यवस्थापन सुधारा। विचार करा मित्रांनो, जर तुमच्या शरीरात फॅट जास्त असेल आणि मसलचं प्रमाण कमी असेल तर मसल टू फॅट रेशो हा विचित्र दिसतो आणि जर आपल्याला तो परत आणायचा असेल तर 2च उपाय आहेत, फॅट कमी करा किंवा मसल वाढवा। आता तुम्ही म्हणाल फॅट कशाला कमी करायचं, आपण मसलच वाढूया। मग त्याचा अर्थ खर्च कशाला कमी करायचे, आपण आपली मिळकतच वाढूया। पण मित्रांनो ते तेवढं सोपं नव्हे, कारण जर तुम्हाला तुमच्या शरीरातली मसल्स वाढवायची असतील तर तुम्हाला व्यायाम करावा लागणार आणि शरीरातलं फॅट जास्त असेल तर तुम्हाला व्यायाम करताना धाप लागणार आणि तुम्ही व्यायाम करू शकणार नाही। त्यामुळे जर तुम्हाला चांगली हेल्थ करायची असेल तर पहिला उपाय डेफिनेटली फॅट कमी करा आणि त्यानंतर मसल वाढवा। म्हणजे थोडक्यात आधी आपलं पैशाचं व्यवस्थापन नीट करा, आपले खर्च कमी करा, ते आटोक्यात आणा आणि मग मिळकत वाढवण्याच्याकडे आपण लक्ष देऊ शकतो। सो स्टेप नंबर 1 मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे तुमचे जे काय खर्च आहेत त्याची यादी बनवा। मेक अ लिस्ट ऑफ ऑल द एक्सपेन्सेस दॅट यू हॅव। आता यादी बनवल्यानंतर या प्रत्येक खर्चाला तुम्ही 3 गोष्टींमध्ये डिवाइड करू शकता किंवा 3 प्रकारे डिवाइड करू शकता। नंबर 1 इज क्रिटिकल खर्च, म्हणजे अत्यावश्यक खर्च जे तुम्ही टाळूच शकणार नाही, काही केलं तर आपल्याला ते करावेच लागणार। नंबर 2 म्हणजे असे खर्च जे रिप्लेस होऊ शकतात, म्हणजे उदाहरणार्थ जर तुमचा मोबाईलचा प्लॅन असेल आणखी तो जुना प्लॅन घेतला असेल 1000 रुपयाचा, पण आता जर नवीन प्लॅन उपलब्ध असतील जे कदाचित कमी खर्चात तुम्हाला तेवढीच उपलब्धता देत असतील तर असे खर्च रिप्लेस करता येतात। ओके, म्हणजे उदाहरणार्थ जर तुम्ही जिममध्ये जात असाल आणि प्रोटीन पावडर घेत असाल तर एक व्हे प्रोटीन पावडरचा डबा 4-5 हजार रुपयाला मिळतो। पण जर समजा तुम्ही विचार केलात की ह्याऐवजी मी घरच्या घरीच मूग डाळी किंवा नॅचरल सोर्सेस आहेत त्यातनं प्रोटीन घेईन तर खर्चही कमी होईल, पण इफेक्ट मात्र आपल्याला तेवढाच मिळतो। तर अशा प्रकारे तुम्ही खर्च कोणते रिप्लेस करता येतील ह्याच्यावर लक्ष द्या। आणि त्यानंतर तिसरं म्हणजे अनावश्यक खर्च, म्हणजे मित्रांनो जी गरजच नाही ते खर्च आपण करतो। उदाहरणार्थ आपण अनावश्यक शॉपिंग करतो किंवा आपण अति बाहेर खातो, त्यामुळे बाहेर खाण्यामुळे खर्च जास्त होतो, किंवा आपण कन्व्हेयन्सवर किंवा ट्रॅव्हलिंगवर अति खर्च करतो। हे अनावश्यक खर्च आहेत, ते बिलकुल काढून टाका। आता
अशा प्रकारे तुमचं एक आयडियल बजेट बनवा, म्हणजे महिन्याला मिनिमम एवढ्याच खर्चात आपण आटपायला पाहिजे आणि त्याच्यावरती आपण खर्च करायचे नाहीत. तुमचे जे काय खर्च आहेत ते ॲटलिस्ट सुरुवातीला मिनिमम 10% तरी कमी करण्याचं टार्गेट ठेवा आणि अशा प्रकारे खर्चांवर नियंत्रण आणा. आता एकदा खर्चांवर नियंत्रण आणलं की मग दुसरी स्टेप, बचतीची सवय लावा. मित्रांनो, खर्चांवर नियंत्रण आणण्याचा एक सोपा उपाय म्हणजे आधीच आपल्याकडे जर 100 रुपये आले किंवा जी काय तुमची मिळकत येते त्यातनं एक विशिष्ट रक्कम आधीच बचतीकरता बाजूला ठेवा. 5%, 10%, तुम्हाला जशी योग्य वाटते तशी. पण त्याच्यामुळे होतं काय मित्रांनो, तुम्ही म्हणाले 5-10% माझा काय फरक पडतोय, माझी कर्ज खूप जास्त आहेत. पण मित्रांनो, आपण सगळे सवयींचे गुलाम आहोत. एकदा तुम्ही सवय लागली तुम्हाला बचत करण्याची, मग बचतीचं प्रमाण नंतर वाढवता येतं. पण प्रॉब्लेम हा असतो, आपण बचत करत नाही, नॉट बिकॉज आपल्याकडे पैसे नसतात, आपल्याला बचतीची सवयच नसते. तर एक विशिष्ट रक्कम बाजूला काढा आणि ही रक्कम तुमच्या कर्जफेडी करता तुम्ही वापरू शकता. आता आली स्टेप नंबर 3, तुमच्या कर्जांवर हल्लाबोल करा. म्हणजे काय करा मित्रांनो, तुमच्या सगळ्या कर्जांची लिस्ट बनवा आणि ही लिस्ट बनवताना सगळ्यात कमी रकमेची कर्ज आहेत ती सगळ्यात वर ठेवा आणि सगळ्यात जास्त रकमेची कर्ज आहेत ती सगळ्यात खाली ठेवा. तदनंतर ज्यांच्याकडनं तुम्ही कर्ज घेतली आहेत त्यांच्याशी पुन्हा जाऊन भेटा. आपण चूक ही करतो मित्रांनो की आपण त्रासलेले असतो, आपल्याकडे पैसे नसतात आणि जेव्हा देणेकरी आपल्याला फोन करतात किंवा आपल्याला हैराण करतात आपण त्यांना टाळतो. त्यामुळे त्यांचा राग आपल्यावरचा अधिक प्रमाणात वाढतो. त्यामुळे मित्रांनो, जर तुम्हाला तुमची नियत चांगली असेल तर लोक मदत करायला तयार होतात. त्यामुळे जरी तुमच्याकडे पैसे असतील किंवा नसतील, तुम्ही अडचणीत असाल, जे तुमचे कर्जदार आहेत त्यांच्याशी जाऊन भेटा, त्यांच्याशी जाऊन बोला आणि त्यांना सांगा मला तुझे पैसे परत करण्याची पूर्ण नियत आहे, पण मला जरा मदत कर. मित्रांनो, शक्य असेल तिकडे तुमचा रेट ऑफ इंटरेस्ट किंवा परतफेडीची जी रक्कम आहे ती रेट ऑफ इंटरेस्ट कमी करून घेता येईल का बघा. जर ती कमी करून आली तर तुमचा बोजा ऑलरेडी तिकडे कमी होतोय. आणि मी तुम्हाला निश्चितपणे सांगू शकतो की जर तुम्ही चांगल्या नियतीने सगळ्यांशी बोललात तर सगळेच मदत करतील असं नाही, पण काही जण डेफिनेटली तुम्हाला मुभा देतील. त्यानंतर मित्रांनो, तुमचे जे काही इन्स्टॉलमेंट असतील ते व्यवस्थित नियमित परत देण्याची सोय करा. इन्स्टॉलमेंट जेवढे टाळाल तेवढा तुमचा विश्वास कमी होणार मित्रांनो. त्यानंतरची स्टेप अशी येते की जी कमी रकमेची कर्ज आहेत ती लवकर परतफेड करण्याचा प्रयत्न करा. जशी अशी देणेकऱ्यांची संख्या कमी होते तसा तसा मानसिक त्रास कमी होतो. उदाहरणार्थ, जर समजा तुम्हाला एखाद्या व्यक्तीला 5 लाख रुपये द्यायचे असतील आणि उरलेले असे व्यक्ती असतील ज्यांना कोणाला 5,000 आहेत, कोणाला 10,000, कोणाला 20,000 असे देणेकरी मिळून 1 लाख असतील, तर पहिल्यांदा हे छोटे छोटे देणेकरींना द्या आणि 5 लाखावरचं जे कर्ज आहे त्याचा फक्त रेग्युलर हप्ता देत राहा. त्यांना थकवू नका, पण ते कर्ज फेडण्याची घाई करू नका. आधी छोटी छोटी कर्ज काढून टाका. अशाने तुमचा मानसिक ताप कमी होईल. आता मित्रांनो, जर तुम्ही असं म्हणत असाल अरे पण हे सगळे इन्स्टॉलमेंट देण्यासाठी माझ्याकडे काही नाहीच आहेत, म्हणजे माझी काय मिळकत आहे त्यातनं मी इन्स्टॉलमेंटही देऊ शकत नाही, त्याचा अर्थ मित्रांनो, आपली केस ही हॉस्पिटलमध्ये नाही तर ICU मध्ये गेलेली आहे. आणि ICU मध्ये गेल्यानंतर साहजिकच आपल्याला ड्रास्टिक किंवा काही तिखट पावलं उचलावी लागतात. असं करायचं असेल तर मित्रांनो, दुर्दैवाने पण करणं अत्यावश्यक आहे, तुमच्याकडे जी मालमत्ता आहे ती विकता येईल का बघा. जर दागिने विकता आलेत का बघा, किंवा जर समजा तुमच्याकडे एखादं ऑफिस असेल, तुमचं वाहन असेल, तुमचं घर असेल, मोठं घर विकून छोट्या घरात जा. जर तुमची परिस्थिती खूपच बिकट असेल आणि तुमची नियत चांगली असेल तर मित्रांनो, मी अशा थराला जाऊन सांगेन की सिर सलामत तो पगडी 50. जर तुम्ही ह्यातनं बाहेर आलात तर प्रगती करायला आपल्याकडे पुढचा काळ आहे. त्यामुळे तुम्हाला राहतं घर देखील विकायला हरकत नाही. जर समजा परिस्थिती फारच बिकट असेल तर, आणि त्यांनी तुमची मोठी कर्ज आधी फेडून टाका, म्हणजे परिस्थिती आटोक्यात येईल. आणखीन भाड्याच्या घरात जाऊन राहा. मित्रांनो, 5 ते 10 वर्ष जर तुम्ही सातत्याने काम केलं तर आपल्याला नवीन घर देखील घेता येईल. पण जर समजा तुम्ही कर्जांची रक्कम वाढत ठेवली आणि व्याजावर व्याज वाढत ठेवलात आणि तुमची मालमत्ता तशीच ठेवलीत तर लोकांना तुमच्या नियतीवर डाऊट यायला लागतो, शंका यायला लागते की ह्या माणसाला परत करण्याची खरंच नियत आहे की नाही. मित्रांनो, जर ही सगळी पावलं तुम्ही वाचलीत आणि शेवटच्या ह्या 3 गोष्टी वापरल्यात, नंबर 1 तुमची नियत साफ ठेवा, नंबर 2 तुमच्या देणेकरांच्या नेहमी संपर्कात राहा, नंबर 3 तुमच्या स्वतःवर विश्वास ठेवा आणि तुमच्या प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवा, नंबर 4 चिकाटीने काम करा, म्हणजे तुमचा इन्कम साइड बाय साइड वाढत राहील. मित्रांनो, जर ज्ञान वाढवलं, कौशल्य वाढवली तर हळूहळू आपला इन्कम देखील वाढू शकतो. या सगळ्या गोष्टींनी सातत्याने काम केलं तर काही महिने लागतील, काही वर्ष लागतील, पण तुम्हाला ठामपणे सांगू शकतो तुमची सगळी कर्ज आटोक्यात येतील आणि तो दिवस लांब नाही जेव्हा तुम्ही कर्जमुक्त व्हाल. मित्रांनो, माझे स्वतःचे वडील वारलेले तेव्हा माझं वय फक्त 22 वर्ष होतं आणि माझ्यावर 16 लाखाच्या कर्जांचा डोंगर होता. विचार करा मित्रांनो, आजपासून 30 वर्षापूर्वी 16 लाख ही फार मोठी रक्कम होती आणि माझं वय 22 असल्यामुळे माझी मिळकत तर बिलकुलच नव्हती, माझं कौशल्यही फार कमी होतं. पण ते मोठ्या डोंगरासारखं वाढणारं कर्ज आम्ही हळूहळू करून पार पाडलं आणि ती प्रत्येक पैसा आम्ही परत केला. तर मित्रांनो, हे सगळं शक्य आहे जर आम्ही सांगितलेल्या सगळ्या पायऱ्या तुम्ही वापरल्यात तर.
जर व्हिडिओ आवडला असेल तर आवर्जून शेअर करा, म्हणजे ज्यांना ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत ह्या टिप्स पोहोचतील. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा आणि लाईक बटन आणि बेल आयकॉनवर हिट करा. लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.